डिसेंबर महिना आला म्हणजे इयर एंड सेल, थंडी सुरू झाली म्हणजे विंटर सेल आणि अनेक ठिकाणी आता बोर्ड लागलेले आहेत. कुठे 50% डिस्काउंट, कुठे एकावर एक फ्री, कधी कधी 2वर 1 फ्री, अशा सगळ्या प्रकारचे सेल लागलेले असतात. आणि त्याहूनही पुढे जाऊन कुठेतरी रस्त्यामध्ये, एखाद्या चौकामध्ये एखादा माणूस गाडी घेऊन उभा असतो आणि तो ओरडत असतो, सो मे जॅकेट, सो मे जॅकेट. आणि अशा ठिकाणी आपल्याला खूप सारी गर्दी बघायला मिळते. खूप लोक तिथे झुंबड करतात आणि वस्तू घ्यायला धावपळ सुरू असते. हे सगळं सेल 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 म्हणजे काय सुरू आहे तर बाजारातले ग्राहक नावाचे जे सगळे मासे आहेत त्यांना गळाला लावण्यासाठी व्यापारी लोकांचं हे तंत्र आहे. आणि मग आपण काय करतो, सेल लागलेला आहे म्हणून गरज नसतानाही कधी कधी आपण शॉपिंग करतो. कधी कधी एक गोष्ट गरजेची असते तिथे आपण 2 घेऊन येतो, त्यामुळे आपला पैसा जास्त खर्च होतो आणि कधी कधी त्यानंतर आपल्याला पश्चाताप होतो, अरे हे उगाचच घेतलेलं आहे. म्हणजे सेलमध्ये घेऊ नका असं माझं म्हणणं नाहीये, पण ही आपली प्रायोरिटी आहे का, ही आपली गरज आहे का, आत्ता मला हे आवश्यक आहे का, याचा विचार करा. आणि मग सेलचा बोर्ड दिसल्यानंतर तिकडे तुमचे पाय वळू द्या. आणि जर गरज असेलच तर सेल असो किंवा नसो, ते आपल्याला हवं आहे तर घेतलंच पाहिजे. त्यामुळे सेलच्या जाळ्यामध्ये अडकू नका, अपनी अकल लगाओ.